प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातलं राजकारण उपवर्गीकरण, आरक्षणातलं उपवर्गीकरण एवढ्यापुरतं मर्यादित झालं की काय असं वाटू लागलेलं आहे. कारण हे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज उपवर्गीकरणाभोवतीच केंद्रीय झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जाती समूहांमध्ये फूट पाडण्याच्या हेतूनं, जाती समूहांमध्ये भांडणं लावून देण्याच्या उद्देशानं हे उपवर्गीकरणाचं खूळ बाहेर काढलं. हे उपवर्गीकरणाचं खूळ हे संविधान विरोधी आहे. संविधानामध्ये या उपवर्गीकरणाला कोणत्याही प्रकारचा थारा नाही. असं असतानाही संविधानाच्या विरोधात जाऊन इथलं सरकार आपला मनमानी कारभार करू पाहते. अर्थात हे काही नवीन नाही. संविधानाच्या विरोधामध्ये यांनी अनेकदा भूमिका घेतलेली आहे. अनेकदा यांना तोंड घशी सुद्धा पडावं लागलेलं आहे. कारण संविधानवादी जनता या देशामध्ये अजूनही जिवंत आहे आणि या जनतेपुढं सरकारला नमावंच लागलेलं आहे. आताही उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला नमावं लागेल, यात काही वाद नाही. आणि ते आम्ही नमू. या देशातले आंबेडकरवादी सरकारला उपवर्गीकरणाच्या नावाखाली जो काही त्यांनी धांगडधिंगा घातलेला आहे, त्यामध्ये आम्ही सरकारला नमू, हा आंबेडकरवाद्यांना ठाम विश्वास आहे. मित्रांनो, असं जरी असलं तरी सरकारच्या या फुटीरवादी कामामध्ये कळत न कळत बौद्ध समाजातले काही 2-4 लोक आणि मातंग समाजातले काही 2-4 लोक, ज्यांना तुम्ही रिकाम टेकडे म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, ही लोक केवळ आणि केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दोन समाजामध्ये कलह कसा निर्माण होईल अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करत आहे. एकमेकांच्या महापुरुषांचा अनादर करत आहे. तुम्ही एखाद्याला महापुरुष माना किंवा नका मानू, परंतु दुसरा समूह जर आपल्या जातीतल्या एखाद्या व्यक्तीला महापुरुष मानत असेल तर त्याला नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला दिलाय कोणी? तो त्यांचा महापुरुष त्यांना लकलाभ. तो त्यांच्यासाठी महापुरुष असेल तर तुम्हाला विरोध करण्याचं कारण काय? परंतु सरकारच्या विरोधात बोंबलायचं सोडून आम्ही एकमेकांच्या विरोधात बोंबलत बसलो. अर्थात हे समाजकंटक हे प्रत्येक समाजामध्ये राहतात. हे असे 2-4 विद्रुप लोक म्हणा किंवा विकृत लोक हे प्रत्येक समाजामध्ये राहतात आणि हे संपूर्ण वातावरण घाण करून ठेवतात. अर्थात हे 2-4 लोक म्हणजे अख्खा समाज होत नाही. परंतु आज सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे सोशल मीडियावरती जो घाणेरडा शिव्या देतो त्याला व्हायरल केला जातो. जो एकोपाची भाषा करतो, जो ऐक्याची भाषा करतो, त्याला मात्र इथे व्हायरल होऊ देत नाही. परंतु जो दुसऱ्या जाती धर्माबद्दल घाणेरड्या शब्दामध्ये बोलतो, शेलक्या शब्दामध्ये बोलतो, अश्लील भाषेमध्ये बोलतो, त्यांना मात्र इथे काही बिंडोक लोक प्रसिद्धी देतात, व्हायरल करतात. असो तोही भाग आपला नाही. आणि ह्याच गोष्टी सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या लक्षात आल्या. एक तर सरकार उपवर्गीकरणाच्या नावाखाली 2 समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि त्याला खतपाणी आमच्यातलेच काही बिनबुडाचे लोक त्याला खतपाणी घालत आहे. मातंग समाजातले काही बिनडोक लोक असतील, आमच्याही समाजातले बौद्ध समाजातले काही बिनडोक असतील, हे दोन्ही बिनडोक हे एकमेकांच्या महापुरुषांचा उद्धार करत आहे आणि त्यामुळे कटुता अधिक वाढते. भले या बिनडोक लोकांचा समाजावरती काही प्रभाव नसेल, भले यांना मानणारा यांच्या गल्लीबोळात, ज्या गल्लीबोळात ते राहतात त्या गल्लीबोळातला एकही कार्यकर्ता यांच्या पाठीमागे नसेल, परंतु सोशल मीडियाचं युग असल्यामुळे सोशल मीडियावरती मात्र या गोष्टी लवकर व्हायरल होतात. ज्या नको पाहिजे, ज्या वाईट गोष्टी राहतात त्या लवकर व्हायरल होतात. आणि नेमकं ह्या गोष्टी या बिंडोक लोकांनी हेरल्यात आणि ते वाईट गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करतायत. नेमकं हेच आनंदराज आंबेडकर साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी स्टंटबाज लोकांना, या समाजकंटकांना दूर ठेवण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यातल्या उपवर्गीकरण विरोधी मोर्चाच्या आयोजकांना दिले. इतक्यावर हे थांबलं नाही तर रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशीलजी सूर्यवंशी यांनी पक्षाची जाहीर भूमिका, अधिकृत भूमिका मांडली.
त्यांनी एक पत्रक जाहीर केलं, 2 पानी पत्रक त्यांनी जाहीर केलं आणि हे पत्रक सध्या सोशल मीडियावरती तुफान वेगानं व्हायरल होत असून सर्व समाज घटकातून या पत्रकाचं जाहीर कौतुक होत आहे. मित्रांनो, या पत्रकामध्ये जे काही मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आलेला आहे तो मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. अर्थात अनुसूचित जाती, ज्या 59 अनुसूचित जाती SC या प्रवर्गामध्ये आहे त्या इथल्या आंबेडकरी चळवळीचा कणा आहे. आंबेडकरी चळवळीचं ते शक्तिस्थान आहे. मातंग असेल, चर्मकार असेल, भोर असेल, भंगी असेल, मेहतर असेल, बौद्ध असेल, हा जो अनुसूचित वर्ग आहे तो इथल्या आंबेडकरी चळवळीचा प्रमुख शक्ती आहे, ऊर्जा आहे, प्रमुख शक्ती केंद्र आहे. आणि हेच शक्ती केंद्र उद्ध्वस्त करण्याचा मनोवाद्याचा जो डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांना मैदानात उतरावं लागलेलं आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांनी पत्रक जाहीर केलेलं आहे. त्या पत्रकात ते काय म्हणतात त्याचा थोडक्यात मी ते सारांश आपल्याला वाचून दाखवतो. या संवेदनशील मुद्द्याचा गैरफायदा घेऊन काही विकृत मानसिकतेचे लोक मातंग समाजाच्या विरोधात, बौद्ध समाजाच्या विरोधात तसेच महापुरुषांच्या संदर्भात अत्यंत कटू, जहरी आणि आक्षेपार्ह टीका करत असल्याचे समोर आले आहे. 2 समाजात वैमनस्य, द्वेष आणि मातंग बौद्ध असा वाद निर्माण होईल अशी चिथावणी खोर वक्तव्य काही समाजकंटकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही अत्यंत स्पष्टपणे आणि जाहीरपणे भूमिका मांडत आहोत की मातंग समाज किंवा महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह, जहरी टीका करणाऱ्या आणि 2 समाजामध्ये दुही माजवणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तीशी, संघटनांशी किंवा वक्तव्याशी रिपब्लिकन सेना आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा कसलाही संबंध नाही, असं जाहीर पत्रक रिपब्लिकन सेनेच्या अधिकृत पेजवरून रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांनी जाहीर केले. आणि ह्या पत्रकामुळे दोन्ही समाजामध्ये जी काही थोडाफार दुरावा निर्माण झाला असेल, कारण या समाजकंटक जे आता या पत्रकामध्ये जे नमूद केलेले समाजकंटक हा शब्द जो वापरलेला आहे, या समाजकंटकांचं त्यांच्या समाजामध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरती सुद्धा काही प्रभाव नाहीये, यांच्यामध्ये एक कार्यकर्ता नाहीये. परंतु आज सोशल मीडियाचं युग असल्यामुळे वाईट गोष्टी लवकर व्हायरल होतात, चांगल्या गोष्टी कधी कोणी व्हायरल होऊ देत नाही. जे वाईट आहे ते लवकर व्हायरल होतंय आणि ह्या गोष्टीचा फायदा काही समाजकंटक उचलत आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावरती वातावरण गढूळ बनत चाललेलं आहे. आणि ह्या पत्रकामुळे हे होणारं गढूळ वातावरण हे निवळायला सुरुवात झालेली आहे. समाजातील, दोन्ही समाजातील सर्व घटकांनी, जो बुद्धिवान घटक आहे, जो डोक्याने विचार करणारा घटक आहे, जो दोन्ही समाजामध्ये ऐक्य घडवू पाहतो, कारण मातंग, चर्मकार असो, ढोर असो, भंगी असो, मेहतर असो, बौद्ध, ही संपूर्ण अनुसूचित वर्ग हा आंबेडकरी चळवळीचा एक मुख्य केंद्र राहिलेला आहे, ही मुख्य शक्ती आहे. आणि या शक्तीवर घाला घालण्याचं काम सरकारकडून जे होत आहे त्याला खत पाणी देणारे हे काही जे मुठभर समाजकंटक आहे त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, एकतेनं नांदा. उपवर्गीकरणाचा लढा हा कोणत्या समाजाच्या विरोधात नाहीये, तर उपवर्गीकरणाचा लढा हा आपला सरकारच्या विरोधातला आहे, नफरतखोर सरकारच्या विरोधातला आहे. हे या पत्रकातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय. या पत्रकानुसार आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो काय आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार मातंग असेल, चर्मकार असेल, बौद्ध असेल, या सगळ्यांनी आता आपलं सामाजिक उत्तरदायित्व पार पाडलं पाहिजे, हीच अपेक्षा. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.